श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. आज आपण कृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीविषयी चर्चा करूया. कृष्ण आणि सुदामाची मैत्री तर खूप अमर झालेली आहे, म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे कशी मैत्री होती. तर त्याविषयी थोडीशी माहिती सांगते. एकाने गरिबीतही विसर पडला नाही की देव असा का माझी परीक्षा घेतोय, इतकं का त्रास होतोय. विश्वास होता की आहे देव, देव चांगलंच करणार आहे. आणि एक श्रीमंत होता, पूर्ण द्वारकाधीश नगरीत राजा होते, तरी पण त्यांनी श्रीमंतीचा गर्व केला नाही, मैत्री निभावली गरिबाची. आणि त्यांनी एक प्रकारचा आदर्श तिथे मांडला की म्हणजे सर्वांनी, प्रजेने वगैरे जे हसतात, लोक गरिबीला हसतात, त्यांना दाखवून द्यायचं होतं की गरीब असला तरीही मैत्री ती मैत्री असते. मग असंच एकदा लहान असताना श्रीकृष्ण आणि बलराम जेव्हा सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिक्षणासाठी जात असतात, तर त्यावेळेस तिथे सुदामाशी भेट होती. आणि त्यांची मैत्री इतकी घट्ट होती की कुठेही जाताना तर ते बरोबरच असायचे. मग एकदा असंच ते बरोबर गेलेले सुदामा लाकूड तोडण्यासाठी, म्हणजे आश्रमासाठी जे लागणार आहे तर ते आणण्यासाठी. जेव्हा सुदामा कृष्ण हे बरोबर गेलेले होते, तर त्यावेळेस जे गुरुमाता होते त्यांनी पोहे दिले होते बरोबर, की भूक जर लागली मध्ये तर खा म्हणून पोहे दिले होते. तर त्यावेळेस सुदामाला खूप भूक लागायची. त्या गरीब परिस्थिती होती आधीपासूनच, लहान होता तेव्हापासूनच भूकेवर अनावर होत नव्हतं, की भूक म्हणजे थांबू शकत नव्हता. भूक लागली की काही ना काही खायला पाहिजे असायचं, असं असायचं. ते लहान होते, त्यांची परिस्थिती तेव्हा पण गरीबच होते, तरी पण असं वाटायचं की मी माखन खावे, खीर खावी, पण तशी नव्हती. म्हणजे ते स्वप्नात सुद्धा तेच बघायचा सुदामा, की मी आता मस्तपैकी 56 भोग खात आहे, असं स्वप्न असायचं. मग ती भूक अनावर होत नव्हती. आणि मग असंच एकदा पाऊस पण आला, जेव्हा ते गेले होते जंगलात लाकडं वगैरे गोळा करून आणण्यासाठी आश्रमात. तर त्यावेळेस तिथे जंगलात पाऊस आल्यानंतर जेव्हा एका झाडाच्या खाली दोघं बसले होते, श्रीकृष्णांना झोप आली होती, तर ते सुदामाच्या मांडीवर झोपलेले होते. मग सुदामाच्या मांडीवर झोपलेले असताना भूक तर खूप लागली आणि पोहे तर खूप कमी आहे. मग काय करायचं म्हणून सुदामाने एकट्याने खाल्ले पोहे. आणि मग श्रीकृष्णांना ते आवाज येतच होता. मग त्यांनी विचारलं, काही दिलंय का गुरुमाताने बरोबर खाण्यासाठी, शिदोरी वगैरे. नाही नाही दिलं. मग आवाज कशाचा होतोय, कारण की खाताना आवाज येत होता. तर म्हणे थंडीने माझे दात कुडकुडतात म्हणून तसा आवाज होतोय, त्याचा आवाज येतोय. तरी ते एक तर देवच होते कृष्ण, त्यांना माहीत होतं की हा खातोय काहीतरी. पण ठीक आहे म्हणले, मांडीवर झोपले होते त्यांनी सुद्धा म्हणजे ते खाल्लं. पण नंतर ज्यावेळेस त्यांचं शिक्षण पूर्ण होतं, आपल्या आपल्या गावी जातात, पण सुदामाची परिस्थिती काही सुधारलीच नाही. काही याला प्रारब्ध पण म्हणतात, कारण जशी परिस्थिती आहे ती तसंच आहे. प्रारब्ध कमी करायचं आता कसं करणार, कारण कर्म जे आहे ते भोगल्याशिवाय तर भोग पूर्ण होतच नाही. कारण इथे देवही काही करू शकत नव्हते कर्मापुढे. कारण स्वतः देवांनाही खूप वेळा परीक्षा द्याव्या लागल्यात, ह्यातून जावं लागलं. ह्या गोष्टीतून रामांनीही वनवास 14 वर्ष वनवास भोगला. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांनीही जेलमध्ये जन्म झाला. नंतर खूप लहानपणी शत्रू होते, खूपच मारण्यासाठी यायचे. तर त्याप्रमाणे ते खूप वाईट वाटायचं की आपला मित्र त्याला जेवायलाही भेटत नाही. अक्षरशः 18 दिवस जेवायला भेटत नसायचं, पाणी पिऊन झोपायचे. आणि सुदामाचे जे मुलं होते ते पण पाणी प्यायचे, झोपायचे. भूक लागली म्हणलं काही द्यायला नसायचं, काही भिक्षा जिथं मागायला जाणार. आणि नियम होता सुदामाचा, म्हणजे एक स्वाभिमानी होता. जरी काही नसलं तरी पण स्वाभिमानी असल्यामुळे 5 घरातच जेवढं मागायचे तेवढी भिक्षा मागायचे. आणि त्याची ती अवस्था बघून, मळालेले कपडे फाटलेले, धोतर वगैरे फाटलेले, मळालेले एकदम, ते बघून ब्राह्मण तर व्यवस्थित वाटतच नव्हता. मग जिथं भिक्षा मागायला जायचं 5 घरांमध्ये, तर ते कधी कधी तर कोणी देतच नसायचं. दिलेलं तर ते तेवढं पुरत नसायचं घरात, कारण की 3 मुलं आणि पत्नी वगैरे. मग हे दोघं मुलांनाच पुरत नसलं तर हे दोघं पाणी पिऊन झोपायचे. असं हे चालूच होतं. खूप परिस्थितीला कंटाळली होती. जी सुदामाची पत्नी आहे तर ती सारखी म्हणायची का तुमचं तर मित्र आहे ना कृष्ण, ते देव पण आहे, तर तुम्ही त्यांच्याकडे थोडीशी मदत मागा, तिथे जा, त्यांना सांगा काय परिस्थिती आहे. आपल्याला नाही पण आपल्या मुलांना तर व्यवस्थित भेटलं पाहिजे खाणं पिणं. पण नाही, सुदामा म्हणे मी माझ्या मित्राला कसं मागणार, मी नाही जाणार म्हणे, मित्राकडे नाही जाणार. असंच खूप वेळा झालं. मग एक दिवस तर अशी परिस्थिती झाली
काहीच नाही. खूप दिवस झाले जेवायलाच नाही. मुलं अक्षरशः छोटा मुलगा जो होता तो रडत रडत झोपला. त्याला पाणी प्यायचं प्यायचं पाजलं आणि झोपलेला. तर त्यावेळेस ती पत्नीच्या डोळ्यात इतकं अश्रू आले की निदान आपण तर आहे अशी परिस्थिती, पण हे छोट्या छोट्या मुलांनी काय केलेलं आहे, त्यांना आपण नीट अन्नही देऊ शकत नाही. मग त्यावेळेस ती सुद्धा मला म्हटली की ही जी दिवा आहे, दिव्यात वात कर जोपर्यंत चालती त्याच्यात तेल असं तोपर्यंतच. मग तेल जर एकदा संपलं का ती विझून जाते. तसं तर होणार नाही ना म्हणे भविष्य आपल्या मुलांचं. हां, मला तर रडायला लागले खूप. कारण की पोटात अन्नच नाही, अन्नाचं कणच नाही. मग किती दिवस असं? हां, मग एक दिवस असा नाही ना दिव्यासारखा का तेल संपल्यानंतर विझतात तसं. रडत होती. तर माझ्यासाठी नाही तर मुलांसाठी काहीतरी करा. तरीही सुदामाने ऐकलं नाही. ह्या गोष्टीला पण नाही म्हणे. नाही मुलं होईन बरोबर व्यवस्थित होईल. देव आहेच हे करायला. त्याने आपल्याला देणारच देव, पोट भरणारच असं वाटायचं. मग एक दिवस तर ज्यावेळेस त्याचा एक मित्र होता, ब्राह्मण मित्र, तर तो चुकीचा व्यवहार करायचा, चुकीचे गुणगान गायचा राजाचं त्यांच्या गावामध्ये. राजा जो होता त्याच्या राजाकडे जायचं दरबारात आणि त्याचं चुकीचं वर्णन करायचं, गुणगान करायचं आणि मोहरा वगैरे घेऊन यायचा बक्षीस म्हणून. तर तो म्हटला की असं मी किती संपत्ती साचवली, वहिनी तुम्ही समजून सांगा सुदामाला. तर सुदामा ह्या गोष्टीला तर तयारच नव्हता. त्यांना चुकीचं आवडतच नव्हतं सुदामाला. ब्राह्मण आहे तर व्यवस्थित ब्राह्मणासारखंच वागायचं आणि जे खरं आहे तेच बोलायचं. तरीही काहीतरी तयारी करून नेलं बळस सुदामाला की मुलांसाठी तरी त्याला काय अन्न भेटेल खायला, मुलांना उपाशी येत किती दिवस झालं. तर त्यावेळेस नेलं तर तिथे राजाचं गुणगान करताना एकदम राजा नशेत होता. मग नशेत असल्यामुळे सुदामाला सांगितलं म्हण आता गा चांगलं आहे असं काहीतरी गीत गा चांगलं छान. पण सुदामाने त्याचे डोळे उघडण्यासाठी सांगितलं की हे नशा सोडून दे. ते गीतमध्ये बोलून दाखवलं, भजले हरी हरी. मग त्याला राजाला खूप राग आला. म्हणजे मला देव मानायचं सोडून दुसऱ्यानंच हरी म्हण मलाच सांगतोय का, हरी हर भजले हरी हरी. मग त्याला आहे ना आता लोटून द्या म्हणे कडेवरून, त्याला शिक्षा द्या म्हणे, मृत्यूदंड द्या. तर जो मित्र होता त्याने घेऊन गेलेला, तर ते हात जोडले म्हणे हा नादान आहे, याला सोडून द्या, ह्यावेळेस माफ करा, क्षमा करा. त्याचे मुलं बाळ उपाशी आहेत, ह्याला जर तुम्ही असं मृत्यूदंड दिला तर काय करणार त्याची पत्नी मुलं. माझ्यासाठी तरी जाऊ द्या, माफ करा, क्षमा करा. तर बरं ठीक आहे म्हणे. मग याला आहे ना पायऱ्यांवरून लोटून द्या. सेनापतींना बोलवलं, सैनिकांना बोलवलं, घेऊन जा याला, मारा याला खूप आणि लोटून द्या. मग अशा याच्यात त्याला सुदामाला पायऱ्यांवरून खाली लोटून दिलं. आणि मग इतकं अंग ठणकत होतं, सगळीकडे मारलेले वन होते, सगळं सुजलेले होते, खरचटलेलं होतं पायऱ्यावरून पडल्यामुळे. आणि एवढं ठणकलेलं ह्याच्यात अंगात. आणि घरी तर काहीच नाही लावायला, याच्यावर जखमेवर लावण्यासाठी तेल जे होतं थोडंसं दिव्यामध्ये, तर ते लावायला गेली. तर तिथे सुदामा म्हटलं की तेल जर तुम्हाला माझ्या जखमेला लावलं तर मग दिवा कसं लावायचा परत आपण, उद्या जर दिवा नाहीच भिक्षा काहीच भेटली तर कसं चालणार, नको लावू, मग मी असाच झोपतो. मग तेव्हा तिला इतकं वाईट वाटलं. तर मग ती तेव्हा म्हणली का मग तुमचं येईन म्हणे, तुमचं जे श्रीकृष्ण आहे ना वासुदेव, ते येतील लावायला तुम्हाला माखन, झोपा तुम्ही तसंच, असं म्हणून ती झोपली. तर अक्षरशः श्रीकृष्णाने येऊन रात्रीच्या वेळेस एक माखनची वाटी घेऊन आलेले आणि लावतात जखमेवर, चोळतात. मस्त ते ठणकं जे होतं, आग होत होती, तर असं शांत असं थंड वाटतं सुद्धा मला. तर ते झोपेतच म्हणतात की मी सांगितलं ना तेल नको संपू, राहू दे, उद्याच्याला लागन दिव्याला. तर ती इकडे झोपलेली होती. तर ती म्हणायची मला काय माहिती, त्याची पत्नी जी होती सुद्धा माझी वसुंधरा, ती म्हणे मी तर इकडे झोपलेले आहे, मला नाही, मी कुठं तुम्हाला तेल लावते. म्हणजे मग हे असं थंड असं कोण लावतंय, मस्त वाटतंय. म्हणजे मला काय माहिती, बघा तुम्हीच उठून. आणि उठून अक्षरशः बघितलं तर श्रीकृष्ण गेले होते तिथेच वाटी ठेवून ती माखनची येऊन लावून गेलेले. बघितलं तर ते सगळीकडे तूप तूप, मऊ मऊ, चिकट चिकट, म्हणजे इतकं छान. म्हणे हे कुठून आलं, मग एवढं कुठून आणलं. तर म्हणे मला नाही माहिती. तर ती रडायला लागली, म्हणली की मी टोमणा दिला होता की तुमचं देवच येऊन लावल, तर तसं झालं, काय ना माझ्याकडून चूक झाली, आता काय करू. मग सुद्धा मग परत रडायला लागलं की माझ्या देवाला तू त्रास दिला, माझ्या देवाला इथपर्यंत यावं लागलं, मला लावायला आले तूप वगैरे. म्हणजे स्वतःला ते लावल्याचा आनंद नाही, पण माझ्या वडिलांना, माझ्या देवाला जो त्रास झाला त्याच्यासाठी क्षमा मागायला लागले. तर त्यावेळेस ती म्हणली पत्नी की याचा अर्थ असाच आहे की तुम्ही जर जाणार नसताल तिकडे तर मग ते स्वतः तुम्हाला भेटायला येतील, असं त्यांचा संकेतच आहे म्हणे.
तुम्ही तर हट्टी आहे, तुम्ही जिद्दच केली नाही का मी नाही जाणार, मी काहीच बोलणार नाही मित्राला. मग तेच स्वतः येतील. मग ती नाही नाही, मग सुद्धा म्हणलं मी जाईन, पण माझ्या देवाला इथपर्यंत आणायचं नाही, ते येणार नाही, मीच जातो देवाकडे. म्हणून सुदामा निघाला. तर निघाला तर काय म्हणे, आता मित्राला इतक्या वर्षातून भेटायचे, काहीतरी पाहिजे मित्राला भेट देण्यासाठी, पण काहीच नाही, घरात काही नव्हतंच, अन्नाचा एक कण पण नव्हता. मग तिच्या पत्नीने जाऊन शेजारून थोडेसे तांदूळ आणले, पोहे जे असतात ते पोहे घेऊन आले थोडे, आणि ते बांधून दिले एका कापडात. आणि मग सुदामा निघाला. ते कपडे फाटलेले वगैरे, टोपी नाही, काय नाही, ब्राह्मण आहे तर टोपी नाही, पगडी नाही, कपडे पण फाटलेले, धोतरच होतं तेवढंच, अंगात तर काही पोशाख पण नाही, आणि काठी टेकीत टेकीत लंगडत लंगडत, कारण की चप्पल पण नाही पायात, असं चाललेलं सुदामा. पायाला खूप आधीच जखमा झालेल्या होत्या, आणि त्यात लांब अंतरावर जात असताना काटे वगैरे सगळे पोचत होते पायाला. मग अशा ह्याच्यात खूप लांबचा प्रवास करून जेव्हा सुदामा द्वारका नगरीत जाते, तर त्यावेळेस तिथे आजूबाजूला जे माणसं असतात ते बघतच राहतात, म्हणजे एक भिक्षुक कोणतरी आलेला आहे, मळालेले कपडे, कारण एवढ्या दिवसाच्या प्रवासामध्ये कपडे मळालेले होते, फाटलेले, ठिकठिकाणी असे शिवून घेतलेले होते, ठिगळ लावलेले, तरी पण काय थोडं थोडं फाटलेलेच, म्हणजे पूर्ण फाटलेलंच ते धोतर होतं. म्हणजे अशी परिस्थिती होती. आणि सगळे बघायचे आणि हसायचे. मग ते तिथं आल्यानंतर सुद्धा मग प्रत्येकाला विचारतो की कुठं आहे द्वारकाधीशचं राजवाडा, कुठं आहे, मला भेटायचं आहे. तर म्हणे भेटायचं आहे, काहीतरी मागायचं आहे का, भिक्षा मागायची आहे का? तर नाही, माझा मित्र आहे असं सांगायचं सुदामा. आणि मग त्यावेळेस सगळे माणसं हसायची, म्हणजे मित्र, आणि जोरात हसायची, ह्याचा मित्र, ह्या भिक्षुकचा मित्र कसं काय झाले आपले राजा. आणि मग नंतर पुढं गेल्यानंतर परत दुसऱ्या माणसांना विचारलं की ते पण तसेच वेडतराचे, एकाने तर चुकीचाच रस्ता दाखवला. मग असं करत करत मग सुदामाचे पण विचार बदलायला लागले, की आपल्यामुळे आपल्या मित्राला नाव नाही ठेवले पाहिजे, कारण हे सगळे हसतात, म्हणजे असा मित्र आहे का. मग काय करायचं, तर जेव्हा ते राजवाड्यापाशी जातो समोर, तर तिथे सेनापती असतात. तर त्या सेनापतीपाशी गेल्यानंतर विचारतो की मला राजाला भेटायचं आहे, श्रीकृष्णाला भेटायचं आहे. तर त्यावेळेस सेनापती म्हणते तुम्हाला का भेटायचं आहे, आणि तुम्ही अशी भिक्षा मागायला आलेत का इथे, आता हेच राहिलं का. तर म्हणे नाही, मी भिक्षा नाही, मी लांबून आलोय खूप, तो माझा लहानपणीचा मित्र आहे. तर म्हणे मित्र मित्र म्हणून ते पण सेनापती हसतात. मग अजून एक मेन सेनापती येतो, तो विचारतो काय झालं. तर ते सांगतात तिथलचे पहरेदार, की म्हणतात की हे स्वतःला श्रीकृष्णाचा मित्र समजतात, आपल्या राजांचा मित्र. म्हणजे ठीक आहे, म्हणजे संदेश तर पाठवा तिथपर्यंत सांगा. तर त्यावेळेस जेव्हा तो सेनापती जातो, लांब अंतर असतं, मग जाऊन येऊपर्यंत अजून काही नाही, अजून काही नाही, म्हणून याचा विचार बदलतो सुदामाचा, की आता निघून तर जावं काय, कारण की आपल्या राजाचा अपमान होईल, आपल्या मित्राचा अपमान होईल, माझं काय नाही, मला हसतात सगळे, पाहिलं, कारण वातावरण सगळीकडे तसं असतं, माझी परिस्थिती तशी, पण मित्राला तर नाही ना हसणार. तरी पण तिथं थांबलेला असतो. तर थांबलेल्या ह्याच्यात ज्यावेळेस सांगतात सेनापतींना, ते म्हणतात मी जाऊन सांगतो, पण काय सांगायचं, कोण आलंय, काय सांगायचं, कसं काय. तर त्यावेळेस सुदामा बोलतोय, देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ. ते सेनापतीला सांगतोय सुदामा की माझ्या लहानपणीचा मित्र आहे माझा श्याम, तर त्याला जाऊन सांग तुझ्या लहानपणीचा मित्र आलेला आहे, आणि ही माझी परिस्थिती त्याला तू वर्णन कर, काय आहे गरिबी माझी, काय कसं काय अवस्था आहे ते सांग, आणि नाव सांग, सुदामा म्हणून सांग, ओळखतो का नाही माहीत नाही, पण जाऊन सांग, मित्र आहे माझा. त्यावेळेस अरे द्वारपाल कन्हैया से कह दो, अरे द्वारपाल कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, अरे द्वारपाल न सर पे है पगड़ी
न तन पे है जामा, कह दो कन्हैया को नाम है सुदामा। न सर पे है पगड़ी, न तन पे है जामा, कह दो कन्हैया को नाम है सुदामा। बता दो कन्हैया को नाम है सुदामा। एक बार मोहन से जाकर के कह दो कि मिलने सखा बद नसीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है। तो सेनापती म्हणतो ठीक आहे, सांगतो मी जाऊन. मग जेव्हा सेनापती जातो आणि त्यावेळेस श्रीकृष्णांना त्यांची 4 राण्या असतात त्या सजवत असतात. एक जण मुकुट घालत असते, एक जण पाय धुत असते, ते पितांबर टाकत असते, एक जण दागिने घालत असते. असे चालू असतं 4 राण्यांचं तिथे सगळं. आणि बसलेले असतात सिंहासनावर मस्त श्रीकृष्ण. मग त्या ह्याच्यात पण सेनापतींना विचार पडतो, आता सांगू का नको. एक तर गरीब ब्राह्मण आहे, कसं काय असणार मित्र. पण तरी आता तो म्हणला, एवढं त्यांनी विनंती केली, जाऊन सांग, एकदा तरी सांग कोण आले भेटायला ते. मग ते सेनापती तिथं आज्ञा मागतात, मला आत येऊन एक संदेश द्यायचा आहे म्हणून सांगतात. तर आत यायला लावतात श्रीकृष्ण, काय बोलायचं आहे ते. तर त्यावेळेस म्हणे एक द्वार पे एक भिक्षुक आहे म्हणून सांगतात. म्हणजे भिक्षुक आणि एक गरीब ब्राह्मण आहे म्हणे भिक्षुक, आणि खूप दीन आहे, दरिद्रता आहे. तर तेव्हा श्रीकृष्ण विचारतात, तू कसं काय ठरवलं दरिद्र आहे. मग त्याच्या अवतारावरूनच वाटतंय. न सर पे है पगडी, न तन पे है जामा. म्हणजे काही ब्राह्मण तर म्हणतोय ते स्वतःला, पण डोक्यावर पण टोपी नाही, पगडी नाही, आणि अंगात पण हे नाही, पोशाख नाही, आणि आहे ते धोतर तर खूपच फाटलेलं, ठिगळ लावलेलं. तर म्हणे हां, आणि मग नाव काय आहे. तर त्यावेळेस म्हणजे ते स्वतःला सुदामा म्हणतोय, माझं नाव सुदामा आहे, सांग, लहानपणीचा मित्र आहे. तर सुदामा नाव ऐकलं श्रीकृष्णांनी तर तिथून पळतच सुटले. आणि सुदामा माझा मित्र, लहानपणीचा मित्र सुदामा आलाय, मला भेटायला इथपर्यंत आलाय म्हणून पळतात दरबारातून पळतात वाड्यातून. तर त्यावेळेस त्याचे राण्या असतात ना, 4 राण्या, रुक्मिणी, त्यांना सगळ्यांना असं वाटतं की हे इतके काय एवढे आतुर झालेत मित्राला भेटायला. विशेष वाटतंय रुक्मिणीला, तर खूप विशेष वाटतंय, कारण की हे एक राजा आहेत आणि देव पण आहे, आणि एक छोटंसं मित्र, बालपणीचं मित्र आहे, भिक्षुके सांगतात, दरिद्र आहे, त्याला भेटायला चालेल. आणि पायात चप्पल पण घातलेली नसतात, जोडवे पण घातलेले नाही पायात, तशीच पळत म्हणजे काही सूदच नसती, भेटायचं फक्त मित्राला, असं श्रीकृष्णांचं होतं. सुनते ही दौड़े चले आहे मोहन, लगाया गले को सुदामा को मोहन, गाया गले से सुदामा को मोहन, हुआ रुक्मणी को बहुत ही अचंबा, ये मेहमान कैसा अजीब आ गया है. मग पळतात, आणि त्यावेळेस सुदामा निघायलाच असतो की नको, आपल्या मित्राला कोणी नाव ठेवलं नाही पाहिजे. तर त्यावेळेस पळतात ते कुठं गेला विचारतात तिथालचे प्रहरीदारांना. ते म्हणते गेला निघून गेला, माझ्यासाठी थांबलं नाही का म्हणून तसेच पळतात. चप्पल नाही, काय नाही, पितांबर आहे ते पण पडतं खाली. आणि सुदामा जिथपर्यंत गेलेला असं चालत तिथं जाऊन भेटतात. माझा मित्र सुदामा आणि भेटतात. आणि मग त्यावेळेस सुदामाही भेटतो आणि डोळ्यात पाणी येतं दोघांच्या. आणि मग बरोबर घेऊन येतात त्यांना, रथात बसून आणलं जातं आणि सिंहासनावर बसवलं जातं. जिथे सिंहासनावर श्रीकृष्ण बसलेले असतात तिथं बसवतात. बराबर पे अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से शाम ने धुलाए. आणि जेव्हा पाय धुवायला घेतात स्वतः श्रीकृष्ण, सुदामा नको म्हणतात असं, पण नाहीतरी लाजलेले, तर परिस्थिती अशी गरीब आणि एवढ्या महालात आणि मला सिंहासनावर बसवलंय. मग त्यावेळेस ते पाय घेतो धुवायला, तर त्यावेळेस ते पायाला असे काटे टोचलेले असतात सगळीकडे आणि जखमा झालेल्या असतात. तर ते बघून इतकं रडायला येतं श्रीकृष्णांना की आधीच का नाही आला माझ्याकडे,
तू किती उशीर केला, मला भेटायला किती उशीर केला, का नाही आला, असं रडत रडत ते रडलेले ते डोळ्यातले पाण्याने पूर्ण त्यांचे पाय धुवून झालं, सुदामाचा पाय धुवून झाला. बैठे बराबर से अपने सुदामा बिठाए, आणि मग ते पाय धुतले चरण आंसुओं से श्याम ने धुलाए. न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है. मग त्यावेळेस म्हणे आता नको घाबरू तू, आता तुझं पूर्ण दरिद्रता संपणार आहे, तू आता माझ्याकडे आला आहे ना, म्हणजे काय आहे तू ते प्रारब्ध तुझं कर्म ते संपणार आहे. आणि मग त्यावेळेस ज्यावेळेस सुदामाला श्रीकृष्णांनी मांडीवर घेतलं, डोकं ठेवलं आणि सुदामाने आणलेले जे होते पोहे ते खाल्ले, त्यावेळेस सुदामाची परिस्थिती सुधारली. म्हणजे ज्यावेळेस लहानपणी ते गेले होते जंगलात, त्यावेळेस सुदामाने जे कृष्णांच्या वाटेचे पण पोहे खाल्ले होते, मग ही जी परिस्थिती होती बरोबर लागलेली, तर तेच कर्म तसंच त्यांना मांडीवर, आणि कृष्ण मांडीवर झोपलेला होता सुदामाच्या. मग त्यावेळेस सुदामा जेव्हा कृष्णाकडे गेले तेव्हा मांडीवर झोपवलं थोडा वेळ आणि ते आणलेले ते पोहे खाल्ले, त्यावेळेस परिस्थिती सुधारली. बघा असं कर्म असतं. मग अशा प्रकारे मग छानसं त्यांचा पाहुणचार झाला, आंघोळ वगैरे घातली चांगली, पंचामृतनी त्यांनी, आणि मग व्यवस्थित करून मग घरी पाठवलं आणि विश्वकर्मा जो आहे त्याला राजवाडा बनवायला लावला. म्हणजे असं तिथून पुढं मस्त असं सुदामाचं पूर्ण आयुष्य चेंज झालं. अशा प्रकारे ही मैत्रीची गोष्ट मी सांगितली इथे. श्री स्वामी समर्थ.